अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे गुरुचरित्र पारायणाचा 6वा दिवस. यामध्ये अध्याय 39 ते अध्याय 43 पर्यंत वाचन करणार आहोत. तर आज आपण अध्याय 39वा पठन करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्ये नमः. सिद्धमने नामधारका पुढे अपूर्व वर्तले एका. 60 वर्षे वांजेसी एका पुत्र झाला परियेसा. आपस्तंभ शाखेसी ब्राह्मण एक परियेसी. शौनक गोत्र प्रवरेसी नाम तया सोमनाथ. गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी. वेदशास्त्रे आचरणी आपण करी परियेसा. वर्ष 60 झाली तिसी पुत्र नाही तिचे कुशी. वांज मनोनी ख्यातेसी होती तया गाणगापुरी. पती सेवा निरंतर करी भक्ती पुरस्सर. नित्यनेम असे थोर गुरुदर्शना येत असे. निरांजन प्रति दिवसी आनोनी करी श्री गुरुशी. येणे परे बहुत दिवसी वर्तत होती परियेसा. ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले श्री गुरुमनी. प्रच्छा करीती हासोनी तया द्विज स्त्रियेसी. श्री गुरु म्हणती तियेसी काय अभिष्ट असे मानसी. आणितेसी प्रति दिवसी निरांजन परोपरी. तुझ्या मनीची वासना सांगे त्वरित विस्तारून. सिद्धी पावविल नारायण गौरी रमण गुरुप्रसादे. ऐकोनी श्री गुरुचे वचन करी साष्टांगी नमन. विनवितसे कर जोडून अपुत्रस्य लोको नास्ती. पुत्रविने स्त्रियासी पाहू नये मुखासी. पापरूपी महादोषी म्हणती माते स्वामिया. जिचे पोटी नाही बाळ तिचा जन्म निर्फळ. वाट पाहाती उभय कुळ 42 पित्रलोकी. पित्रचिंतित मनात म्हणती एखादी सती वंशात. पुत्र व्यालिया आम्हा हित तो उद्धारील सकळाते. पुत्राविने जे घर ते सदा असे अघोर. अरण्य नाही त्यासी दूर यथारण्य तथा ग्रह. नित्य गंगा स्नानासी आपण जाते परियेसी. गेहुनी येती बाळकासी समस्त स्त्रिया कौतुके. कडे घेऊन या बाळा खेळवितात स्त्रिया सकळा. तैसे नाही माझे कपाळा मंदभाग्य असी देखा. जळो माझे वक्षस्थळ कडे घ्यावया नाही बाळ. जन्मोनिया संसारी निष्फळ नव्हे पुरुष अथवा सती. पुत्र पौत्र असती जयासी परलोक साधे तयासी. अधोगती निपुत्रिकासी लुप्तपिंड होय स्वामिया. आता पुरे जन्म मज 60 वर्ष जाहली सहज. आम्हा आता वर दिजे पुढे उत्तम जन्म होय. पुत्रवती आव्हावे आपण अंतकरण होय पूर्ण. ऐसा वर देणे म्हणून विनवितसे तये वेळी. ऐकोनी तिचे वचन श्री गुरु म्हणती हासून. पुढील जन्म जाणेल कवन तू ते स्मरण कैचे सांग. नित्य आरती आम्हासी भक्तिपूर्वक भावेसी. करिता जाहलो संतोषी कन्यापुत्र होतील तुझ. इह जन्मी तू ते जाण कन्यापुत्र सुलक्षण होतील निगुती म्हणून श्री गुरु म्हणती तियेसी. श्री गुरु वचन ऐकोनी पालवी गाठी बांधी ज्ञानी. विनवितसे कर जोडूनी एका स्वामी कृपा सिंधू. 60 वर्ष जन्मासी जाहली स्वामी परियेसी. होत नाही विटाळसी माते कैचे पुत्र होती. नाना व्रत नाना तीर्थ हिंडनीतले पुत्रार्थ. अनेक ठाई अश्वत्थ पूजा केली स्वामिया. मज म्हणती सकळे जन करी ओ अश्वस्थ प्रदक्षिण. तेने पुरतील मनकामना होतील पुत्र म्हणूनी. अश्वस्थ सेवा बहुकाळ करिता माझा जन्म गेला. विश्वास म्या बहु केला होतील पुत्र म्हणूनी. 60 वर्ष येणे परी कष्ट केले अपरांपरी. सेवा करीते अद्यापिवरी अश्वत्थाची प्रदक्षिणा. पुत्र न होती इह जन्मी पुढे होतील ऐसे कामी. सेवा करीतसे स्वामी अश्वत्थाची परियेसा. आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्मी पुत्र देसी. अन्यथा नो हे बोलासी
तुमच्या स्वामी नरहरी. स्वामींनी दिदला मातेवर, माझे मनी हा निर्धार. हास्य न करी स्वामी गुरु, शकून गाठी बांधिली म्या. पुढील जन्म काम्यासी, करीते सेवा अश्वत्थाची. स्वामी आताची वरदेसी, इह जन्मी कन्या पुत्र. अश्वत्थ सेवा बहु दिवस, करिता झाले मज प्रयास. काय देईल आम्हास, अश्वत्थ सेविते मूर्खपणे. ऐकोनी तियेचे वचन, श्री गुरु म्हणती हासोन. अश्वत्थ सेवा महापुण्य, व्रतानो हे परियेसा. निंदा करी अश्वत्थासी, अनंत पुण्य परियेसी. सेवा करी ओ आम्हा सरसी, तू ते पुत्र होतील. आता आमचे वाक्य करी, नित्य जावे संगमातीरी. अमर जावा हे निरंतरी, भीमरती समागमात. तेथे अश्वत्थ असे गहन, जातो आम्ही अनुष्ठान. सेवा करी ओ एक मने, आत्मासहित अश्वत्थाची. अश्वत्थाचे महिमान, सांगतसे परिपूर्ण. अश्वत्थ नाम नारायण, आमुचा वास तेथे असे. ऐकोनी श्री गुरुचे वचन, विनवितसे ते अंगण. अश्वत्थ वृक्षाचे महिमान, स्वामी माते निरोपावे. कैसी महिमा असे त्यासी, स्वामी सांगावे मजसी. स्थिर होईल माझे मानसी, सेवा करीन भक्तीने. श्री गुरु म्हणती तियेसी, अश्वत्थ वृक्षासी निंदा करीशी. महिमा असे अपार त्यासी, समस्त देव तेथे वसती. अश्वत्थाचे महिमान, असे ब्रह्मांड पुराणी निरूपण. नारद मुनी सविस्तारून, ब्रह्मदेवाने सांगितले. ब्रह्मकुमार नारद मुनी, नित्यगमन त्रिभुवनी. ब्रह्मयासी पुसोनी, आला ऋषी आश्रमासी. नारदा ते देखोनी, अर्धपाद्य देवोनी. पूजा केली उपचारोनी, पुसते झाले तये वेळी. ऋषी म्हणती नारदासी, विनंती एक परियेसी. अश्वत्थ महिमा असे कैसी, विस्तारावे स्वामिया. ऋषी वचन ऐकोनी, सांगता जाहला नारद मुनी. गेलो होतो आजीचे दिनी, ब्रह्मलोकी हिंडत. आपण पुसे स्वभावेसी, अश्वत्थ महिमा असे कैसी. समस्त मानिती तयासी, विष्णू स्वरूप म्हणोनिया. ऐसा वृक्ष असे जरी, सेवा करणे कवने परी. कैसा महिमा सविस्तारी, निरोपावे स्वामिया. ब्रह्म सांगे आम्हासी, अश्वत्थमुळी आपण वासी. मध्ये वास ऋषिकेशी, अग्निरुद्र वसे जाना. शाखा पल्लवी अधिष्ठानी, दक्षिण शाखे शूलपाणी. पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी, आपण उत्तरे वसतसे. इंद्रादी देव परियेसी, वसती पूर्व शाखेसी. इत्यादी देव अहर्निशी, समस्त शाखेसी वसती जाना. गो ब्राह्मण समस्त ऋषी, वेदादी यज्ञ परियेसी. समस्त मुळा कुरेसी, असती देखा निरंतर. समस्त नदी तीर्थे देखा, सप्त सागर लवनदिका. वसती जाना पूर्व शाखा, ऐसा अश्वत्थ वृक्ष जाना. अकार शब्द मूळ स्थान, स्कंद शाखा उकार जान. फळ पुष्प मकार वर्ण, अश्वत्थ मुख अग्नी कोणी असे. एकादश रुद्राधिक, अष्टवसु आहेत जे का. जे स्थानी त्रैमूर्तिका, समस्त देव तेथे वसती. ऐसा अश्वत्थ नारायण, महिमा वर्णावया शक्त कवन. कल्पवृक्ष याची कारण, ब्रह्मा म्हणे नारदासी. नारद सांगे ऋषीश्वराशी, त्रयमूर्ती वास ज्या वृक्षासी. काय महिमा सांगो त्यासी, भजता काय सिद्धी नोहे. ऐसे ऐकोनी समस्त ऋषी, विनविता ती नारदासी. आचरावया विधी कैसी, कवने रीतीने भजावे. पूर्वी आम्ही एके दिवसी, पुसिले होते अर्थवर्णाशी. त्याने सांगितले आम्हासी, अश्वत्थ सेवा एक रीती. तू नारद ब्रह्म ऋषी, समस्त धर्म ओळखसी. विस्तार करोनी आम्हासी, विधीपूर्वक निरोपावे. नारद म्हणे मुनिवरा, त्या व्रताची विस्तारा. सांगेन ऐका तत्परा, विधान असे ब्रह्मवचनी. आषाढ पौष चैत्र मासी, अस्तगत गुरु शुक्रेसी. चंद्रबळ नसते दिवसी, गुरु करू नये प्रारंभ. या व्यतिरिक्त आणिक मासी, बरवे पाहोनिया दिवसी. प्रारंभ करावा उपवासी, शुचिर्भूत होवोनी. भानु भौमवारेसी, आतळू नये अश्वत्थासी. भृंगवरी संक्रांती दिवशी, स्पर्शू नये परियेसा. संधी रात्री रिक्ता तीर्थी, प्रवरनिसी व्यतिपाती. दुर्दिनादी वैधृती, अपराह्न समयी स्पर्शू नये. अनंतरुद कर्मभेशी, निंदा पाखांड वर्जेशी. पात्रमौनी
होऊनी हर्षी आरंभावे परियेसा. सचेल स्नान करोनी निर्मळ वस्त्र नेसोनी वृक्षाखाली जावोनी गोमये लेप्त करावे. स्वास्तिकादी शंख पद्मेसी घालावी रंगमाळा परियेसी. पंचवर्ण चूर्णेसी भरावे तेथे पज्ञात. मागुती स्नान करोनी श्वेतवस्त्र नेसोनी गंगा यमुना कलश दोनी आणोनी ठेवणे पद्यावरी. पूजा करावी कलशाशी पुण्याहा वाचन कर्मेसी. संकल्पावे विधीसी काम्यार्थ आपुले उच्चारावे. मग कलश घेऊनी 7 वेळा उदक आणोनी स्नपन करावे जाणोनी अश्वत्थ वृक्षासी अवधारा. पुनरपि करोनिया स्नान मग करावे वृक्षपूजन. पुरुष सूक्त म्हणून पूजा करावी षोडशोपचारे. मनी द्यावी विष्णुमूर्ती अष्टभुजा आहे ती ख्याती. शंख चक्र वरद हस्ती अभयहस्त असे जाणा. खड्ग खेटक एके करी धनुष्य बाण सविस्तारी. अष्टभुजी येणे परी द्यावा विष्णू नारायण. पीतांबर पांघरून सदा लक्ष्मी सन्निधान. ऐसी मूर्ती ध्यावून पूजा करणे वृक्षासी. त्रैमूर्तीचे असे स्थान शिवशक्ती विने नाही जाण. समस्ताते आवाह नोन षोडशोपचारे पूजावे. वस्त्रे अथवा सुतेसी वेष्टावे तया वृक्षासी. पुनरपि संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्या. मनसा वाचा कर्मणेसी भक्तिपूर्वक भावेसी प्रदक्षिणा कराव्या हर्षी. पुरुष सूक्त म्हणत देखा अथवा सहस्रनामेसी कराव्या प्रदक्षिणा हर्षी. अथवा कराव्या मौनेशी त्याचे फळ अमित असे. चाले जैसी स्त्री गर्भिणी उदक कुंभ घेऊनी तैसे मंदगतीनी प्रदक्षिणा कराव्या शुद्ध भावे. पदोपदी अश्वमेध पुण्य जोडे फळप्रद. प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा. ब्रह्महत्यादी पापासी प्रायचित्त नाही परियेसी. प्रदक्षिणा द्विलक्षासी ब्रह्महत्या पाप जाये. त्रैमूर्ती वसती जया स्थानी फल काय सांगू प्रदक्षिणी. समस्त पापा होय धुनी गुरुतलाब्दी पाप जाये. नाना व्याधी करीती हरती दोष प्रदक्षिणा करिता होय सुरस. कोटी ऋण असे त्यास परिहरत परियेसा. जन्म मृत्यू जरा जाती समारंभमय नाश होती. ग्रह दोष बांधो न शकती सहस्र प्रदक्षिणा केलिया. पुत्र काम्य असे जाती त्याते फल होय भरवसी. मनोवाक्काय कर्मेसी एको भावे करावे. चतुर्विध पुरुषार्थ देता होय तो अश्वत्थ. पुत्र काम्य होय त्वरित न करा अनुमान ऋषी हो. शनिवारी वृक्ष धरोनी जपावे मृत्युंजय मंत्रानी. काळ मृत्यू जिंकोनी राहती नर अवधरा. त्यासी अपमृत्यू न बांधती पूर्णायुष होती निश्चिती. शनी ग्रहण पीडिती पार्थावे अश्वत्थाशी. शनी नाम घेहोनी उच्चारावे आपुले जिवेनी. बभ्रू पिंगळ म्हणोनी कोणस्थ कृष्ण म्हणावे. अतंक यम महारौद्री मंद शनेश्वर सौरी. जप करावा येणे परी शनी पीडा न होय. ऐसे दृढ करोनी मना अश्वत्थ सेविता होय कामना. पुत्र काम्य तक्षणा होय निरुते अवधारा. अमावस्या गुरुवारेसी अश्वत्थ छाया जळेसी. स्नान करिता नरासी ब्रह्महत्या पाप जाये. अश्वत्थळी ब्राह्मणासी अन्न देतास एकासी. कोटी ब्राह्मण परियेसी भोजन दिले फळ असे. अश्वत्थळी बैसोन एकदा मंत्र जपताक्षण फळे होतील अनेक गुण. वेद पठन केलियाचे नर एखादा अश्वत्थासी. स्थापना करी भक्तीसी आपुले पित्र 42 स्वर्गी स्थापी परियेसा. छेदिता अश्वत्थ वृक्षासी महापाप परियेसी. पित्र सहित नरकासी जाय देखा तो नर. अश्वत्थातळी बैसोन होम करिता महायज्ञ अक्षय सुकृत असे जाण. पुत्र काम्य त्वरित होय. ऐसा अश्वत्थ महिमा नारदा प्रती सांगे ब्रह्मा. म्हणून ऐकती ऋषी स्तोम तया नारदा पासोनी. नारद म्हणे ऋषीश्वराशी प्रदक्षिणेच्या 10वे अंशी हवन करावे विशेषी. आगमोक्त विधानपूर्वक हवनाचे 10वे अंशी ब्राह्मण भोजन करावे हर्षी. ब्रह्मचर्य हविष्यानेसी व्रत आपण करावे. येणे परी आचरोन मग करावे उद्यापन. शक्त्यनुसार सवर्ण अश्वत्थ वृक्ष करावा तो द्यावा ब्राह्मणासी. विधीपूर्वक परियेसी श्वेतधेनू सवस्येसी. ब्राह्मणाते दान द्यावी. वृक्षातळी तीळ राशी करावी यथानुशक्तीशी. श्वेतवस्त्र झाकुनी हर्षी सुक्षीन ब्राह्मणासी दान द्यावे. ऐसे अशक्ती विधान सांगे नारद ऋषीजना. येणे परी आचरोन सकळाभीष्ट लादले. श्री गुरु म्हणती वांज सतीसी
अश्वत्थ महिमा आहे ऐची, भावभक्ती असे जासी, त्याते होय फलश्रुती. आचार करी येणे परी, संशय अंतकरण न धरी. वृक्ष असे भीमा तीरी, तेथे अमर जा संगम. तेची आमुचे असे स्थान, सेवा करी हो एका मने. होईल तुझी मनकामना, कन्यापुत्र तुझ होतील. ऐकोनी श्री गुरुचे वचन, नमन करी ते अंगन. विनवितसे कर जोडून, भावभक्ती करोनिया. आपण वांज वर्षे साठी, कैची पुत्र आपुले पोटी. वाक्य असे तुमचे शेवटी, म्हणून आपण अंगीकारीन. गुरुवाक्य म्हणजे कामधेनू, ऐसे बोलती वेद पुराण. आता नाही अनुमान, करीन सेवा स्वामिया. चाड नाही अश्वत्थासी, निर्धार तुमचे बोलासी. सेवा करीन तुमची ऐसी, म्हणून चरणी लागली. ऐसा निरोप घेऊनी, जाओनी वनिता संगमस्थानी. षटकुलात नाहुनी, सेवा करी अश्वत्थाची. श्रीगुरु निरोप जेणे परी, तैसी सेवा करी ते नारी. येणे परी 3 रात्री, आराधिले परी ऐसा. श्रीगुरु सहित अश्वत्थासी, पूजा करी ते 3रे दिवशी. स्वप्न जाहले तियेसी, सांगेन एकाएक चित्ते. स्वप्नामध्ये विप्र एक, येऊनी देतो तिसी भाक. काम्य झाले तुझे एक, सांगेन एक करी म्हणे. जाऊनी गाणगापुरात, येथे असे श्रीगुरुनाथ. प्रदक्षिणा करी हो 7, नमन करी तू भक्तीसी. जे काय देतील तुझसी, भक्षण करी हो व्यंगेसी. निर्धार धरोनी मानसी, त्वरित जावे म्हणे विप्र. ऐसे देखुनी सुषुप्तीत सेवेची झाले ते जाग्रत. कल्पवृक्ष असे अश्वत्थ, कल्पिले फळ त्वरित होय. सेवा करोनी 4थ्ये दिवशी, आली आपण मठासी. प्रदक्षिणा करोनी हर्षी, नमन केले तयवेळी. हासोनिया श्री गुरुमुनी, फळे देती तिसी दोनी. भक्षण करी ओ संतोषिनी, काम्य झाले आता तुझे. भोजन करी ओ तू आता त्वरित, काम्य होईल तुझे सत्य. कन्यापुत्र दोघे तू ते, दिले आजी परीसा. पारणे करोनी विधीसी, मंग वक्षावे फलासी. दान द्यावे ब्राह्मणासी, जे काय पूर्वी निरोपिले. व्रत संपूर्ण करोनी, केले दान ते भामिनी. तेची दिवशी अस्तमानी, झाली आपण विटाळशी. मौन दिवस 3 वरी, भोजन करी हिरवे खापरी. श्वेत वस्त्र नेसुनी नारी, कवनाकडे न पोहेची. येणे परी 3 निशी, क्रमिल्या नारीने परीयेसी. सुस्नात होऊनी 4थ्ये दिवशी, आले श्रीगुरुची दर्शना. पती समवेत येऊनी, पूजा करीती एकाग्र मनी. श्रीगुरु म्हणती संतोषिनी, पुत्रवती व्हावे तुम्ही. ऐसे नमुनी श्रीगुरुशी, आली आपुल्या मंदिरासी. ऋत दिदला 5वे दिवशी, म्हणून कन्या परीयेसा. येणे परी ते नारी, जाहली एक गरोदरी. ग्राम सकळ विस्मय करी, काय नवल म्हणतसे. म्हणती पहा नवल वर्तले, वांजेशी गर्भधारण केवी झाले. सोमनाथ विप्र भले, करीतसे आनंद. 7वे मासी ओटी भरती, अक्षय वाणे ओवाळीती. श्रीगुरुसी विनोदावरी प्रीती, वाणे देवविती कौतुके. 8वे मासी तो ब्राह्मण, करी श्रीमत विधान. गुरु निरोपे संतोषोन, देती वाणे ग्रामात. अभिनव करीती सकळ ही जन, म्हणती वांजेशी गर्भधारण. पांढरे केश म्हातारपण, वाणे देती कौतुके. एक म्हणती श्रीगुरु प्रसाद, श्री नरसिंह मूर्ती भक्त वरद. त्याची सेवा करिता आनंद, लाधे चारी पुरुषार्थ. त्रैमूर्तीचा अवतार, झाला नरसिंह सरस्वती नर. भक्तजना मनोहर, प्रकटला भूमंडळी. ऐसे नाना परी देखा, स्तोत्र करीती गुरुनायका. वाणे देत ते बालका, अत्योल्हास तिच्या मनी. वाणे देऊनी समस्तासी, घेऊनी नमिती श्रीगुरुशी. भक्तवत्सल परीयेसी, आशीर्वचन देतसे. संतोषिनी विप्रवनिता, करी साष्टांग दंडवता. नाना परी स्तोत्र करिता, विनवितसे परीयेसा. जया जया परमपुरुषा, तुझी ब्रह्मा विष्णू महेशा. तुझे वाक्य जाहले परीस, सुवर्ण केला माझा देह. तू तारावया विश्वासी, म्हणून भूमी अवतरलासी. त्रैमूर्ती तुझी होसी, अन्यथा नव्हे स्वामिया. तुझी स्तुती करावयासी, अशक्य आपुले जिवेशी. अपार तुझ्या महिमेशी, नाही साम्य कृपा सिंधू. येणे परी स्तोत्र करीनी, श्रीगुरुचरण वंदोनी. गेली निरोप घेऊनी, आपुले ग्रहा परीयेसा. ऐसे नवमास क्रमोनी, प्रसूत जाहली शुभदिनी. समस्त ज्योतिषी येऊनी, वर्तविती जातका ते. ज्योतिषी म्हणती तये होईल कन्या मन निर्मळी. अष्टपुत्रा वाढेल कुळी, पुत्र पौत्री नांदेल. येणे परी ज्योतिषी, जातक वर्तविले परीयेसी. सोमनाथ आनंदेशी, दान धर्म करिता जाहला. 10 दिवस क्रमोनी,
स्नात झाली ते भामिनी, कडिये बाळक घेऊनी, आली श्री गुरु दर्शनासी. बाळक आणोनी भक्तीसी, ठेविले श्री गुरु चरणापाशी, नमन करी साष्टांगेसी, एक भावे करोनिया. आश्वासोनी श्री गुरुमूर्ती, उठी बाळे पुत्रवती, बहुत परी संतोषविती, प्रेम भावे करोनिया. उठोनी विनविती श्री गुरुसी, पुत्र नाही आमुचे कुशी, सरस्वती आली घरासी, बोला पुला संभाळावा. ऐकोनी तिचे वचन श्री गुरु म्हणती, हासून न करी मनी अनमान, तू ते पुत्र होईल. म्हणोनी ते कुमारीसी, कडिये घेती प्रीतीसी, सांगता ती समस्ताशी, तये कन्येचे लक्षण. पुत्र होतील बहुईसी, होईल आपण ईशतायुषी, पुत्राचे पौत्र नयनेसी, पाहिल आपण अहवेपणे. होईल इसी ज्ञानीपती, त्याते चारी वेद येती, अष्टच नांदती, प्रख्यात होनी भूमंडळी. आपण होईल पतिव्रता, पुण्यशील धर्मरता, हिची ख्याती होईल बहुता, समस्ताईसी वंदिती. दक्षिण देशी महाराजा, येईल हिचे दर्शन काजा, आनिक पुत्र होईल तुझ, म्हणोनी श्री गुरु बोलती. येणे परी श्री गुरुमूर्ती, कन्या लक्षण सांगती, विप्रवनिता विनय व्रती, म्हणे पुत्र व्हावा मज. श्री गुरु म्हणती तियेसी, पुत्र व्हावा तुझ कैसी, योग्य पाहिजे वर्ष तिसी, अथवा शतायुषू मूर्खपै. ऐकोनी श्री गुरुच्या वचना, विनवितसे ते अंगना, योग्य पाहिजे पुत्र आपणा, तयासी 5 पुत्र व्हावे. भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती, वर देती तेने रीती, संतोषिनी घर जाती, महानंद दंपतीसी. पुढे तिसी पुत्र झाला, वेदशास्त्री विख्यात भला, 5 पुत्र तो लादला, नामकरणी श्री गुरुचा. कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती, निरोपिले होते जेने रीती, प्रख्यात झाली सरस्वती, महानंद प्रवर्तला. यज्ञ करी तिचा पती, प्रख्यात नाम दक्षिती, चहुराष्ट्री त्याची ख्याती, म्हणून सांगे सिद्धमुनी. 60 वर्ष वांझेशी, पुत्र जाहला परियेसी, सिद्ध म्हणे नामधारकासी, ऐसी कृपा श्री गुरूंची. निर्धार असे ज्याचे मनी, त्यासी वर देती तक्षणी, एक भावे या कारणी, भक्ती करावी श्री गुरूंची. म्हणून सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार, भजा भजा हो श्री गुरु, सकळाभीष्ट लादे तुम्हा. जो भजेल श्री गुरुसी, एको भावे भक्तीसी, त्यासी दैन्यकायसी, जे जे मागेल ते देईल सत्य. गुरु भक्ती म्हणजे कामधेनू, अंतकरणी नको अनुमानू, जे जे इच्छित भक्त जनू, समस्त देईल परियेसा. इथे श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्धनामधारक संवादे 39वा अध्याय संपूर्ण. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.